नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी इंजिनियर सचिन आपले स्वागत करतो इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती. तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, महापारेषण म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित इथे ITIच्या आपल्याला ITI टेक्निशियनच्या 1868 पोस्ट याची जाहिरात लवकरच पाहायला मिळणार आहे. त्यासाठी तुमचं सिलेक्शन व्हावं म्हणून आपण एक सीरीज सुरू केलेली आहे आणि त्या सीरीजचं नाव आहे सिलेक्शनवाली सीरीज. तर सिलेक्शनवाल्या सीरीजचा क्लास 6 आहे. या अगोदर क्लास 5 क्लास झालेले आहे. त्यामध्ये तुमचं बेसिक इलेक्ट्रिकलचे 3 महत्त्वाचे क्लास आहे. त्यानंतर AC सर्किटचे आजचा धरून महत्त्वाचे 3 क्लास राहणार आहे. यामध्ये क्वालिटीवाले क्वेश्चन घेतले आहे मित्रांनो. तुम्ही एकदा क्वेश्चन बघा आणि असेच क्वेश्चन तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये पाहायला मिळणार आहे. तर AC सर्किटचा पार्ट 3 आहे. टॉप 25 क्वेश्चन्स आहे. आज पूर्ण 25चे 25 क्वेश्चन राहणार आहे. म्हणून तुम्ही आताच स्पीड 1.5 टाइम्स करून घ्या. जेणेकरून तुमचा वेळ वाचेल आणि तुम्हाला चटकन लक्षात सुद्धा येईल. तर सिलेक्शनवाली क्लास 6 आहे. प्रश्न तुम्हाला मराठी आणि इंग्लिशमध्ये म्हणजेच प्रश्न इंग्लिशमध्ये आहे, परंतु प्रत्येक प्रश्न मी तुम्हाला मराठीमध्ये समजून सांगणार आहे. तर एक्झाममध्ये सरळ तुम्हाला यामधूनच पाहायला मिळणार आहे, कारण अब की बार महाट्रान्सको टेक्निशियन पार. काहीही हो मित्रांनो, तुम्हाला तुमची एक जागा, एक पद, तुम्हाला एक सीट कन्फर्म करायची आहे आणि तुम्हाला तुमचा आईवडिलाचं नाव गौरवान्वित करायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून द्या. जर व्हिडिओ आवडेल तर एक लाईक मात्र नक्की करायचा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर मात्र नक्की करायचं. ओके. आणि बघा मित्रांनो, तुम्ही अजूनही टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केलं तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन लिंकवर क्लिक करायचा आणि टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करायचं. त्यामुळे काय होईल, तिथे क्लास लिंक, तिथे तुम्हाला PDF, तिथे क्विज आणि तिथे इतर गोष्टीसुद्धा तुम्हाला मी प्रोव्हाइड करत असतो. क्विजसुद्धा तिथे होत असते. ओके. तर मित्रांनो, आपण सुरू करूया आजचा क्लास. आय होप तुम्हाला हे सेशन नक्कीच आवडेल. तर सुरू करूया आजचा आपण क्लास. त्या अगोदर बघ सॉरी त्या अगोदर बघा, एक तुमच्यासाठी मी मोटिवेशनल थॉट आणलेला आहे आणि मोटिवेशनल कोट्स बघा, महत्त्वाचा आहे. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो. म्हणजे पाण्याचा एक थेंब जो असतो मित्रांनो, तो जर चिखलात पडला तर तो संपतो. हातावर पडला तर तो चमकतो. शिंपल्यात पडला तर तो मोती होतो. मित्रांनो, थेंब तर तोच असतो ना, पण फरक फक्त कशाचा आहे? सोबतीचा असतो. तर मित्रांनो, सोबती म्हणजे तुम्हाला मैत्री कोणाशी करायची आहे? पुस्तकाशी मैत्री करायची आहे. तुम्हाला मोबाईलवर जे क्लासेस असतात त्या क्लासेसशी मैत्री करायची आहे. तुम्हाला रिझनिंगशी मैत्री करायची आहे. तुम्हाला मराठीशी मैत्री करायची आहे. तुम्हाला गणिताशी मैत्री करायची आहे. जेणेकरून काय होईल, कारण शिंपल्यात पडल्याच्या नंतर तो थेंब तर तोच आहे मित्रांनो, परंतु त्याला शिंपल्यात पडायचा आहे आणि काय बनायचं आहे? मोती बनायचा आहे. तर शिंपल्यात पडा मित्रांनो, एक जागा घ्या आणि तुम्हाला मोती बनायचं आहे. तर महत्त्वाचा थॉट होता. एकदा पुन्हा वाचून सांगतोय. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो. तर आता डिपेंड करते तुमच्यावर, तुम्हाला कशामध्ये पडायचं आहे. चिखलात पडाल मित्रांनो तर संपून जाल, म्हणजे फिनिश, काहीच वाचणार नाही. कारण ही वॅकन्सी वारंवार येणार नाही. 5 वर्ष आता वॅकन्सी येणार नाही. ही महाट्रान्सकोची एकदम अपॉर्च्युनिटी आहे, गोल्डन अपॉर्च्युनिटी राहणार आहे. तर पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, हातावर पडला तर चमकतो. हातावर पडला तर फक्त तो चमकतो मित्रांनो, पण शिंपल्यात जर पडला ना तर तो मोती होतो आणि तुम्हाला मोतीच व्हायचं आहे. थेंब तर तोच असतो, पण फरक फक्त कशाचा असतो? सोबतीचा असतो. चला आपण सुरू करूया आजचा पहिला प्रश्न. मित्रांनो, व्हिडिओ मोठा होऊ शकतो, तर तुम्ही स्पीड 1.5 टाइम्स करून घ्या. जेणेकरून काय होईल, स्पीड जर तुम्ही 1.5 टाइम्स केली ना तर तुम्हाला समजेल सुद्धा लवकर आणि तुमचा वेळ सुद्धा वाचेल. तर सुरू करूया आपण आजचा पहिला प्रश्न. टोटल 25 प्रश्न आहे मित्रांनो आणि क्वालिटीवाले प्रश्न आहेत. ओके. बघा पहिला प्रश्न. ए पॅसिव्ह नेटवर्क इज वन व्हिच कंटेन्स. विचारलेला आहे की पॅसिव्ह नेटवर्कमध्ये खालीलपैकी कोणतं कंटेंट असते. ऑप्शन ए बघा, फक्त व्हेरिएबल रेझिस्टन्स असतो. ऑप्शन बी बघा, सम सोर्स ऑफ EMF असतो. ऑप्शन सी बघा, 2 सोर्स ऑफ EMF असते, म्हणजे 2 सोर्स असतात EMFचे. ऑप्शन डी बघा, नो सोर्स ऑफ EMF इन इट. कुठल्याही प्रकारचा त्यामध्ये EMF राहत नाही. तर काय विचारलं आहे मित्रांनो? पॅसिव्ह नेटवर्क विचारलेला आहे. काय विचारलेलं आहे? पॅसिव्ह नेटवर्क विचारलेलं. तर पॅसिव्ह नेटवर्क काय कोणतं असते? त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा सोर्स नसतो. नो सोर्स ऑफ EMF इन इट. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा EMF नसते. म्हणजे ते सर्किट कसं असणार आहे? पॅसिव्ह नेटवर्क असणार आहे. पॅसिव्हमध्ये त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा सोर्स राहणार नाही. म्हणून ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. ओके. तर पॅसिव्ह सोर्समध्ये कुठल्याही प्रकारचा काय नसतो? नो सोर्स नसतो. गॉट इट. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया.
A network which contain one or more than one source of EMF is known as. सिंपल प्रश्न आहे, मराठीमध्ये समजून घ्या. असं कोणतं नेटवर्क असते त्याच्यामध्ये एक किंवा त्यापेक्षा जास्त सोर्स ऑफ EMF असतात, म्हणजे एक किंवा जास्त सोर्स ऑफ व्होल्टेज असते, असं त्याला काय म्हटलं जाते? ऑप्शन ए बघा लिनियर नेटवर्क, ऑप्शन बी बघा नॉन लिनियर नेटवर्क, ऑप्शन सी बघा पॅसिव्ह नेटवर्क, ऑप्शन डी बघा ऍक्टिव्ह नेटवर्क. तर मित्रांनो काय आहे यामध्ये? वन किंवा त्यापेक्षा जास्त सोर्स ऑफ EMF आहे, तर हे कोणतं नेटवर्क असते? ऍक्टिव्ह नेटवर्क असते, म्हणून ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. चला पुढला प्रश्न बघूया. ए क्लोज पाथ मेड बाय सेव्हरल ब्रांचेस ऑफ द नेटवर्क इज नोन ॲज. इम्पॉर्टंट प्रश्न आहे, डबल स्टार मार्क करून ठेवा. भरपूरच्या ITIच्या एक्झाममध्ये हा प्रश्न विचारलेला गेलेला आहे. क्लोज पाथ जर बनवत असेल सेव्हरल ब्रांचेस, खूप साऱ्या ब्रांचेस जर क्लोज पाथ बनवत असेल तर त्याला काय म्हटल्या जाते? ऑप्शन ए बघा ब्रांच म्हटल्या जाते, ऑप्शन बी बघा लूप म्हटल्या जाते, ऑप्शन सी बघा सर्किट म्हटल्या जाते, ऑप्शन डी बघा जंक्शन म्हटल्या जाते. तर खूप साऱ्या सेव्हरल म्हणजे खूप साऱ्या ब्रांचेस जर एक क्लोज पाथ तयार करत असेल तर त्याला काय म्हटलं जाते? लूप म्हटल्या जाते, म्हणून ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ए नेटवर्क हॅज 4 नोड्स अँड 3 इंडिपेंडेंट लूप. व्हॉट इज द नंबर ऑफ ब्रांचेस इन द नेटवर्क? काय विचारलेलं आहे? व्हॉट इज द नंबर ऑफ ब्रांचेस इन द नेटवर्क. तर यामध्ये नंबर ऑफ ब्रांचेस विचारला आहे. एक फॉर्म्युला मी इथे लिहितो मित्रांनो, तुम्ही कायमचा याला लक्षात ठेवायचं. तर L इज इक्वल टू बी मायनस एन प्लस 1 हा फॉर्म्युला असतो. यामधून तुम्हाला जे गोष्ट विचारली, लूप विचारू शकते, तुम्हाला ब्रांच विचारू शकते, किंवा तुम्हाला नोट्स नंबर ऑफ नोट्स विचारू शकते. तर यामध्ये काय विचारलेलं आहे मित्रांनो? तुम्हाला काय विचारलेलं आहे? तर यामध्ये विचारलं आहे तुम्हाला ब्रांचेस. फॉर्म्युला काय आहे? L इज इक्वल टू बी मायनस एन प्लस 1. गॉट इट. आता इथे काय गिवन आहे? 4 नोड आहे आणि 3 लूप आहे. तर लूप किती आहे? 3. ब्रांचेस विचारलेले आहे. नोड किती आहे? 4 प्लस 1. ओके. तर मित्रांनो बी काढायचं आहे, तर -4 प्लस 1 किती होते? -3. इथे काय होईल? समोरची स्टेप लिहितो मित्रांनो ॲज इट इज. ओके, समोरची स्टेप बघूया आपण. 3 इज इक्वल टू बी -3. बी काढायचा आहे. आता -3 इकडे घेऊन जाऊ, काय होईल? +3 होईल. इज इक्वल टू बी. बी किती आला मित्रांनो? बी मिळाला आहे तुम्हाला इथे 6 मिळालेला आहे. तर मित्रांनो यावरून तुम्हाला हे नक्की समजले असेल की ब्रांचेस जर विचारलं तर फॉर्म्युला कोणता लावायचा? L इज इक्वल टू बी मायनस एन प्लस 1. किती आन्सर? ब्रांचेस किती मिळाल्या या फॉर्म्युल्यानुसार? 6 ब्रांचेस मिळाल्या. काय काय गिवन होतो? नोड 4 गिवन होते. सॉरी, काय काय गिवन होतं तुम्हाला एकदा बघून घ्या. 4 नोड आणि 3 लूप गिवन होते. गॉट इट. याचा आन्सर काय आहे? सी. मी तुम्हाला इथे सॉल्व्ह करून दाखवलेला आहे. चला पुढल्या प्रश्नावर जाऊया. ए सर्किट हॅव्हिंग नायदर एनी एनर्जी सोर्स नॉर EMF सोर्स इज कॉल्ड द. सिंपल प्रश्न आहे विचारलेला आहे. सर्किटमध्ये कुठल्याही प्रकारचा एनर्जी सोर्स नाही आहे आणि कुठल्याही प्रकारचा EMF नाही आहे, तर अशा सर्किटला काय म्हणतात? तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. ऑप्शन ए बघा युनिलॅचरल सर्किट, ऑप्शन बी बघा बायलॅचरल सर्किट, ऑप्शन सी बघा पॅसिव्ह सर्किट, ऑप्शन डी बघा ऍक्टिव्ह सर्किट. तर ज्या सर्किटमध्ये नायदर म्हणजे कुठलाच प्रकारचा सोर्स नाही आहे आणि कुठल्याही प्रकारचा EMF नाही आहे, नायदर EMF नॉर नायदर एनर्जी सोर्स नॉर EMF सोर्स, तर याला कुठलं सर्किट म्हटलं जाते? पॅसिव्ह सर्किट म्हटलं जाते. पहिल्या प्रश्नामध्येच बघितलं आपण ना, काय म्हटलं जाते? पॅसिव्ह सर्किट म्हटलं जाते, म्हणून ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज अन ऍक्टिव्ह एलिमेंट इन ए सर्किट? खालीलपैकी ऍक्टिव्ह एलिमेंट सर्किट मधलं ऍक्टिव्ह एलिमेंट कोणतं असते? काय कोणतं विचारलं आहे मित्रांनो? ऍक्टिव्ह एलिमेंट. कोणतं ऍक्टिव्ह एलिमेंट विचारलेलं आहे? ऑप्शन ए बघा करंट सोर्स, ऑप्शन बी बघा रेजिस्टन्स, ऑप्शन सी बघा इंडक्टन्स, ऑप्शन डी बघा कॅपॅसिटन्स. तर तुम्हाला कधी पण ऍक्टिव्ह जर एलिमेंट विचारलं तर काय असते ऍक्टिव्ह एलिमेंट? करंट सोर्स आणि व्होल्टेज सोर्स काय असते तुमचं? ऍक्टिव्ह एलिमेंट असते, म्हणून ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. गॉट इट. कधी पण तुम्हाला जर ऍक्टिव्ह एलिमेंट जर विचारलं तर करंट सोर्स आणि व्होल्टेज सोर्स काय असते? तुमचे ऍक्टिव्ह एलिमेंट असते, म्हणून ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. टू निग्लेक्ट ए व्होल्टेज सोर्स, तुम्हाला काय करायचं आहे? व्होल्टेज सोर्सला निग्लेक्ट करायचं आहे. जर व्होल्टेज सोर्सला जर तुम्ही निग्लेक्ट केलं तर टर्मिनलच्या अक्रॉस काय मिळेल आपल्याला? टर्मिनलच्या अक्रॉस कोणता सोर्स मिळेल? ओके, निग्लेक्ट केलं व्होल्टेज सोर्स, द टर्मिनल अक्रॉस द सोर्स आर, मग त्या टर्मिनलच्या अक्रॉस काय मिळणार आहे? ऑप्शन ए बघा
व्होल्टेज सोर्स आहे ना, ओपन सर्किट मिळेल, शॉर्ट सर्किट मिळेल, रिप्लेस बाय सम रेजिस्टर, रिप्लेस बाय इंडक्टर. कोणती थेरम आहे मित्रांनो? थेविनियन्स थेरम आहे. तर व्होल्टेज सोर्स जर तुम्ही निग्लेक्ट केलं तर तुम्हाला काय करावं लागते तिथे? तर तिथे तुम्हाला करावं लागते ओपन सर्किट. काय करावं लागते? ओपन सर्किट. म्हणून ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. व्होल्टेज सोर्सला जर तुम्ही निग्लेक्ट केलं तर काय मिळतं तुम्हाला? ओपन सर्किट मिळते. गॉट इट. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. पहिले आता व्होल्टेज सोर्स होतं, आता काय केलं तुम्ही? निग्लेक्ट केलं करंट सोर्सला. जर करंट सोर्सला जर निग्लेक्ट केलं तर टर्मिनलच्या अक्रॉस काय मिळेल? ऑप्शन ए बघा ओपन सर्किट, ऑप्शन बी बघा शॉर्ट सर्किट, ऑप्शन सी बघा रिप्लेस बाय सम रेजिस्टन्स, ऑप्शन डी बघा रिप्लेस बाय इंडक्टर. तर करंट सोर्सला जर निग्लेक्ट केलं तर तुम्हाला ते सर्किट काय करावं लागते? शॉर्ट सर्किट करावं लागते. जर व्होल्टेज सोर्स विचारला तर ओपन सर्किट करायचं, ना करंट सोर्स जर विचारला निग्लेक्ट करायचं तर काय करायचं? शॉर्ट सर्किट करायचं. हे कोणती थेरम आहे? नॉर्टन्स थेरम आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. व्हिच ऑफ द फॉलोइंग इज द पॅसिव्ह एलिमेंट? काय विचारलंय? खालीलपैकी पॅसिव्ह एलिमेंट कोणता? सर्वांना याचा आन्सर माहीतच असेल. ऑप्शन ए बघा कॅपॅसिटन्स, ऑप्शन बी बघा आयडियल करंट सोर्स, ऑप्शन सी बघा आयडियल व्होल्टेज सोर्स, ऑप्शन डी बघा ऑल ऑफ दी अबो. काय विचारलंय? खालीलपैकी पॅसिव्ह एलिमेंट कोणता आहे? तर मित्रांनो आयडियल व्होल्टेज सोर्स आणि करंट सोर्स कोणते सोर्स असतात? हे ऍक्टिव्ह सोर्स असतात. कोणते एलिमेंट असतात? ऍक्टिव्ह. इथे काय विचारलेलं आहे? पॅसिव्ह एलिमेंट. तर पॅसिव्ह एलिमेंट कोणता असतो तुमचा? कॅपॅसिटर. RLC हे तुमचे पॅसिव्ह एलिमेंट आहे. आर, एल आणि सी, रेजिस्टन्स, इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स हे पॅसिव्ह एलिमेंट आहे. म्हणून ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ए टर्मिनल व्हेअर 3 or more ब्रांचेस मीट इज नोन ॲज. बघा सिंपल प्रश्न आहे विचारलेला आहे की असं कोणतं टर्मिनल असते तिथं 3 किंवा जास्त ब्रांचेस एका जागी मीट म्हणजे कंबाईन एकत्र येतात. 3 किंवा जास्त ब्रांचेस एका जागी कंबाईन एकत्र येतात त्याला काय म्हटलं जाते? ऑप्शन ए बघा नोड, ऑप्शन बी बघा टर्मिनल, ऑप्शन सी बघा कॉम्बिनेशन, ऑप्शन डी बघा ॲनोड. तर 3 किंवा त्यापेक्षा जास्त ब्रांचेस एका जागी मिळतात त्याला म्हटलं जाते नोड म्हटलं जाते. काय म्हटलं जाते? त्याला नोड म्हटल्या जाते. म्हणून ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. तुम्हाला जर माझी मेहनत आवडली असेल, तुम्हाला जर माझी व्हिडिओची क्वालिटी आवडली असेल तर तुम्ही एक मनातून मात्र नक्की लाईक करून द्यायचं. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आयडियल व्होल्टेज सोर्स, डबल स्टार मार्क करा. आत्ताच डबल स्टार मार्क करून नोट करून ठेवा हा क्वेश्चन. आयडियल व्होल्टेज सोर्स, ऑप्शन ए बघा आयडियल व्होल्टेज सोर्समध्ये इंटरनल रेजिस्टन्स 0 असतो, इंटरनल रेजिस्टन्स इन्फिनिटी असतो, करंटची व्हॅल्यू लो असते किंवा EMFची व्हॅल्यू लार्ज असते. तर मित्रांनो आयडियल व्होल्टेज सोर्समध्ये काय असतो तुमचा? 0 इंटरनल रेजिस्टन्स असतो. काय असतो? 0 इंटरनल रेजिस्टन्स असतो. म्हणून ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. आयडियल व्होल्टेज सोर्समध्ये काय असणार आहे? 0 इंटरनल रेजिस्टन्स असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आयडियल करंट सोर्स. आता आयडियल व्होल्टेज सोर्स झाला होता, आता काय आहे? आयडियल करंट सोर्स. नोट डाऊन करून ठेवा मित्रांनो. हे प्रश्न तुमच्या एक्झाममध्ये तुम्हाला सेम ॲज इट इज पाहायला मिळेल. 90% चान्सेस आहे हे एक्झाममध्ये ह्या दोनपैकी एक प्रश्न यायचा. तर आयडियल करंट सोर्स ऑप्शन ए बघा 0 इंटरनल रेजिस्टन्स, ऑप्शन बी बघा इन्फायनाईट इंटरनल रेजिस्टन्स, ऑप्शन सी बघा लो व्हॅल्यू ऑफ करंट, ऑप्शन डी बघा लार्ज व्हॅल्यू ऑफ EMF. तर मित्रांनो लक्षात ठेवायचं का आयडियल करंट सोर्स काय असते? इन्फिनिटी इंटरनल रेजिस्टन्स. आयडियल करंट सोर्सचा जो इंटरनल रेजिस्टन्स असतो तो इन्फायनाईट असतो. म्हणून ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. जर आयडियल व्होल्टेज सोर्स विचारलं तर त्याचा 0 असते इंटरनल रेजिस्टन्स, आणि आयडियल करंट सोर्स विचारलं तर इन्फायनाईट इंटरनल रेजिस्टन्स असतो. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. कॉन्स्टंट व्होल्टेज सोर्सेस, हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो. तुम्हाला जर विचारलं कॉन्स्टंट व्होल्टेज सोर्स काय आहे? ऑप्शन ए बघा तो ॲक्टिव्ह आणि बायलॅचरल असतो, ऑप्शन बी बघा पॅसिव्ह आणि बायलॅचरल असतो, ऑप्शन सी बघा ॲक्टिव्ह आणि युनिलॅचरल असतो, ऑप्शन डी बघा पॅसिव्ह आणि युनिलॅचरल असतो. तर मित्रांनो कॉन्स्टंट व्होल्टेज सोर्स ॲक्टिव्ह असतो हे सर्वांना पहिल्यांदा माहीत आहे, परंतु तो काय असतो? एक युनिलॅचरल असतो. ॲक्टिव्ह काय कॉन्स्टंट व्होल्टेज सोर्स काय असतो? ॲक्टिव्ह असतो आणि युनिलॅचरल असतो. म्हणून ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ए प्रॅक्टिकल करंट सोर्स इज रिप्रेझेंटेड बाय. काय विचारलं आहे? प्रॅक्टिकली जो करंट सोर्स असतो तो काय रिप्रेझेंटेड करतो? करंट सोर्स विचारला आहे मित्रांनो. तर ऑप्शन ए बघा एक रेजिस्टन्स हा सिरीजमध्ये लागतो प्रॅक्टिकल करंट सोर्सच्या, आयडियल करंट सोर्सच्या. रेजिस्टन्स हा पॅरललमध्ये लागतो आयडियल करंट सोर्सच्या, ऑप्शन सी बघा रेजिस्टन्स हा पॅरललमध्ये लागतो आयडियल व्होल्टेज सोर्सच्या, ऑप्शन डी बघा नन ऑफ दी अबो. तर मित्रांनो कधी पण लक्षात ठेवायचं प्रॅक्टिकल करंट सोर्स जर तुम्हाला रिप्रेझेंट करायचा आहे तर कधी पण करंट सोर्सच्या पॅरललमध्येच रेजिस्टन्स लागेल. कशामध्ये? करंट सोर्सच्या पॅरलल मध्येच रेजिस्टन्स लागणार आहे. म्हणून ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. नेहमी लक्षात ठेवायचं करंट सोर्समध्ये काय लागते? पॅरलल मध्ये रेजिस्टन्स लागतो आणि
व्होल्टेज सोर्समध्ये सिरीजमध्ये काय लागते, सिरीजमध्ये लागते तुमचा रेझिस्टन्स. गॉट इट. चला नेक्स्ट प्रश्न बघूया. an electric circuit with 10 branches and 7 nodes will have. सिंपल प्रश्न विचारलेला आहे. काय गिवन आहे, B इज इक्वल टू असं लिहून ठेवायचं मित्रांनो, 10 ब्रांचेस आणि N इज इक्वल टू 7 नोड्स. ओके, तर काय विचारलं यामध्ये, an इलेक्ट्रिक सर्किट विथ 10 ब्रांचेस अँड 7 नोड विल हॅव. क्वेश्चन मध्ये लिहिलेलं आहे लूप विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे, लूप विचारलेलं आहे. तर लूपचा फॉर्म्युला सर्वांना माहित आहे, सॉरी, L इज इक्वल टू बी मायनस एन प्लस 1 हा फॉर्म्युला आहे. लूप विचारले आहे, लूप माहित नाही. ब्रांचेस किती गिवन आहे, 10. नोड किती आहे, 7 प्लस 1. गॉट इट. एल इज इक्वल टू किती, 10 मायनस 7 किती होते, 3 आणि 1 4, म्हणून 4 कुठे आहे, 4. ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर. मी प्रत्येक स्टेप इथे तुम्हाला करून दाखवले मित्रांनो, 4 तुमचा आन्सर असणार आहे. लूप किती आहे, तुम्हाला 4 लूप इक्वेशन मिळणार आहे. गॉट इट. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. किर्चॉफ्स करंट लॉ इज अप्लिकेबल टू ओनली. जो केसीएल असतो, किर्चॉफ्स करंट लॉ म्हणजेच काय, केसीएल. तर केसीएल खालीलपैकी कुठल्या नेटवर्कमध्ये उपयोगी ठरते, म्हणजे उपयोगी म्हणजे अप्लिकेबल असते. केसीएल हा कुठे अप्लिकेबल असते. ऑप्शन ए बघा, जंक्शन इन ए नेटवर्कमध्ये. ऑप्शन बी बघा, क्लोज लूप इन ए नेटवर्कमध्ये. ऑप्शन सी बघा, इलेक्ट्रिक सर्किटमध्ये. ऑप्शन डी बघा, इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये. तर केसीएल तुम्हाला माहित असेल, नंबर ऑफ इनकमिंग करंट इज इक्वल टू नंबर ऑफ आउट गोईंग करंट. जर फॉर एक्झाम्पल हे इनकमिंग करंट आहे, ओके, हे जर इनकमिंग करंट आहे, तर मग हे आउट गोईंग करंट असते. ओके, हे कोणते असते, आउट गोईंग करंट असते. तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, हे इनकमिंग झाले आणि हे आउट गोईंग करंट आहे. ओके, इथे एक जंक्शन तयार होऊन राहिलं. काय तयार होऊन राहिलं, इथे जंक्शन तयार होऊन राहिलं. तर केसीएल नेहमी कशावर अप्लिकेबल असतो, जंक्शन, नेटवर्कच्या जंक्शनवर अप्लिकेबल असतो. म्हणून ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. केव्हीएल इज रिलेटेड टू. अगोदर केसीएल होता, आता काय, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ म्हणजेच केव्हीएल. केव्हीएल हा कशाच्या रिलेटेड असतो. ऑप्शन ए बघा, जंक्शनच्या. ऑप्शन बी बघा, बॅटरी ईएमएफच्या. ऑप्शन सी बघा, आय आर म्हणजे व्होल्टेज ड्रॉपच्या. ऑप्शन डी बघा, बोथ बी अँड सी. तर केव्हीएल म्हणजे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ हा रिलेटेड करतो बॅटरी ईएमएफ आणि आय आर ड्रॉपच्या. म्हणून ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. बॅटरी ईएमएफ आणि आय आर ड्रॉप केव्हीएल रिलेटेड असतो. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नोडल अनालिसिस इज बेस्ड ऑन. काय विचारलेलं आहे, नोडल अनालिसिस. इम्पॉर्टंट, डबल स्टार मार्क करून ठेवा मित्रांनो. नोडल अनालिसिस हा कशाच्या बेस असतो. ऑप्शन ए बघा, केसीएलच्या. ऑप्शन बी बघा, केव्हीएलच्या. ऑप्शन सी बघा, बोथ. ऑप्शन डी बघा, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. तर नोडल अनालिसिस हा कशाच्या बेस ऑन असतो. ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. महत्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा मित्रांनो. नोडल अनालिसिस इज बेस्ड ऑन केसीएल. गॉट इट. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. किर्चॉफ्स लॉ आर व्हॅलिड फॉर. विचारलेला आहे की किर्चॉफ्स लॉ जो असतो तो व्हॅलिड असतो कशासाठी. ऑप्शन ए बघा, लिनियर सर्किटसाठी. ऑप्शन बी बघा, पॅसिव्ह टाइम इन्व्हॅरंट सर्किट. ऑप्शन सी बघा, नॉन लिनियर सर्किट. ऑप्शन डी बघा, बोथ लिनियर आणि नॉन लिनियर सर्किट. तर किर्चॉफ्स लॉ म्हणजे केसीएल असो वा केव्हीएल असो, किर्चॉफ्स लॉ जर विचारलं तर तो काय असतो, अप्लिकेबल व्हॅलिड असतो बोथ लिनियर आणि नॉन लिनियर सर्किटवर तो व्हॅलिड असतो. म्हणून ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. चला पुढला प्रश्न बघूया मित्रांनो. द सर्किट हॅव्हिंग सम प्रॉपर्टी इज इन आयदर डायरेक्शन इज नोन ॲज. म्हणजे सर्किटमध्ये अशी कोणता गुणधर्म असतो तो आयदर डायरेक्शननं काम करते, त्याला काय म्हटलं जाते. आयदर डायरेक्शन म्हणजे बोथ डायरेक्शननं जो वर्क करतो असा कोणता गुणधर्म असतो. ऑप्शन ए बघा, बायलॅचरल. ऑप्शन बी बघा, युनिलॅचरल. ऑप्शन सी बघा, इरिव्हर्सिबल. ऑप्शन डी बघा, रिव्हर्सिबल. तर सर्किट हॅव्हिंगमध्ये अशी कोणता गुणधर्म असतो तो दोन्ही डायरेक्शननं काम करतो, त्याला म्हटलं जाते बायलॅचरल सर्किट. त्या सर्किटला कोणतं सर्किट म्हटलं जाते, बायलॅचरल सर्किट म्हटलं जाते. सर्किटमध्ये असा गुणधर्म आहे की तो दोन्ही डायरेक्शननं वर्क करतो, त्याला म्हटलं जाते बायलॅचरल सर्किट. म्हणून ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द सुपरपोजिशन थेरम अप्लिकेबल टू. विचारलेला आहे की सुपरपोजिशन थेरम कशावर अप्लिकेबल असते. ऑप्शन ए बघा, व्होल्टेजवर. ऑप्शन बी बघा, करंटवर. ऑप्शन सी बघा, बोथ करंट अँड व्होल्टेज. ऑप्शन डी बघा, करंट, व्होल्टेज अँड पॉवर. तर मित्रांनो सॉरी, कधी पण लक्षात ठेवायचं, सुपरपोजिशन थेरम हे नेहमी अप्लिकेबल असते व्होल्टेज आणि करंटवर. कशावर, व्होल्टेज आणि करंटवर. कारण सुपरपोजिशन थेरम हे पॉवर कॅल्क्युलेट करत नाही, म्हणून बोथ करंट आणि व्होल्टेजवर काय असते, अप्लिकेबल असते. म्हणून ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया.
द सुपरपोजिशन थेरम इज नॉट अप्लिकेबल टू सुपरपोजिशन थेरम कशावर अप्लिकेबल राहत नाही. ऑप्शन ए बघा व्होल्टेज कॅल्क्युलेशनवर, ऑप्शन बी बघा बायलॅटरल एलिमेंट, ऑप्शन सी बघा पॉवर कॅल्क्युलेशन, ऑप्शन डी बघा पॅसिव्ह एलिमेंट. तर मित्रांनो मी तुम्हाला आताच सांगितलं की सुपरपोजिशन थेरम कशावर अप्लिकेबल राहत नाही, तर ऑप्शन सी पॉवर कॅल्क्युलेशन सुपरपोजिशन थेरम करत नाही. ते फक्त काय कॅल्क्युलेट करते, व्होल्टेज आणि करंट कॅल्क्युलेट करते, म्हणून पॉवर कॅल्क्युलेशन करत नाही. म्हणून सुपरपोजिशन थेरम ही कशावर अप्लिकेबल राहत नाही, पॉवर कॅल्क्युलेशनवर अप्लिकेबल राहत नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इफिशियन्सी ऑफ पॉवर ट्रान्सफॉर्मर व्हेन द मॅक्झिमम ट्रान्सफर ऑफ पॉवर ऑकर. सिंपल प्रश्न आहे विचारलेला आहे की मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरममध्ये इफिशियन्सी ही केव्हा मॅक्झिमम असते. कारण जेव्हा पॉवर ट्रान्सफर होत असताना मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरममध्ये इफिशियन्सी किती पर्सेंटेजवर मॅक्झिमम असते. ऑप्शन ए बघा 100%वर, ऑप्शन बी बघा 80%वर, ऑप्शन सी बघा 85%वर, ऑप्शन डी बघा 50%वर. तर इफिशियन्सी ऑफ पॉवर ट्रान्सफर व्हेन मॅक्झिमम ट्रान्सफर ऑफ पॉवर ऑकर्स 50%. कितीवर 50%. म्हणून ऑप्शन डी विल बी युअर राईट आन्सर. आय होप मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न नक्की समजला असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. फॉर मॅक्झिमम ट्रान्सफर ऑफ पॉवर इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सोर्स शुड बी. मॅक्झिमम ट्रान्सफर जर पॉवरमध्ये होत असेल तर इंटरनल रेजिस्टन्स हा खालीलपैकी कोणाच्या बरोबरीचा असतो. ऑप्शन ए बघा इक्वल असतो लोड रेजिस्टन्सच्या, ऑप्शन बी बघा लेस दॅन असतो लोड रेजिस्टन्सच्या, ऑप्शन सी बघा ग्रेटर दॅन असतो लोड रेजिस्टन्सच्या, म्हणजे बरोबरीचा असतो किंवा कमी असतो किंवा जास्त असतो, ना ऑप्शन डी बघा नन ऑफ दी अबो. तर मित्रांनो कधी पण लक्षात ठेवायचं, जर मॅक्झिमम पॉवर जर ट्रान्सफर होत असेल तर इंटरनल रेजिस्टन्स हा आर आय हा कोणाच्या बरोबरीचा असतो, लोड रेजिस्टन्सच्या बरोबरीचा असतो. म्हणून ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द युनिट ऑफ करंट. नेक्स्ट क्वेश्चन सिंपल क्वेश्चन आहे, याचा आन्सर सर्वांना माहीत असेल. तर तुम्ही अँपियर शोधत असाल, उत्तर ऑप्शनमध्ये अँपियर आहे नाही. ऑप्शन बघा हर्ट्ज, ऑप्शन बी बघा कुलम, ऑप्शन सी बघा कुलम पर सेकंड, ऑप्शन डी बघा सेकंड पर कुलम. तर प्रश्नामध्ये विचारला आहे द युनिट ऑफ करंट इज, तर करंटचं दुसरं युनिट काय असते मित्रांनो, कुलम पर सेकंद. आय इज इक्वल टू सी बाय एस. सी म्हणजे कुलम, एस म्हणजे सेकंड. आय इज इक्वल टू सी बाय एस. तर मित्रांनो द युनिट ऑफ करंट इज कुलम पर सेकंद. तर हा 25 प्रश्न घेतले आज मी, महत्त्वाचे प्रश्न होते. आय होप तुम्हाला हे सेशन नक्की आवडलं असेल. आवडलं असेल तर एक लाईक मात्र तुम्ही मनातून नक्की करायचं, आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअरसुद्धा नक्की करायचा. ओके, तर हे सेशन तुम्हाला नक्की आवडलं असेल. तर पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. नवीन एक क्लास घेऊन मी तुमच्यासमोर लवकरच येईल. मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन असाल तर आताच जाऊन आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून द्या, आणि सबस्क्राईब केल्याच्यानंतर बेल आयकॉनसुद्धा ऑन करायची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा. अजूनही तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन नसेल झालं तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देतो. तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन व्हायचं. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एक व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.